भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे। अशात आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी विनंती केली। आम्हाला शांती हवी आहे, तोडगा हवा आहे, यासाठी चर्चेला तयार असल्याचं इशाक डार यांनी म्हटलंय। पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला खतपाणी घातलंय। ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारी उपस्थित होते। लष्करी अधिकाऱ्यांच्या या कृतीने ते दहशतवाद्यांना कसं पोचतात हेच जगासमोर दिसून आले। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर दिल्याचा पाकचा दावा कसा निखालस खोटा होता हे आता तिथले नागरिकच सांगतात। पाक नागरिकांनी भारताच्या हल्ल्यांनी कशी पाकची दाणादाण उडाली हे सांगून त्यांची पोलखोल केली आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। पाकने भारताचे 5 जेट फायटर पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता। त्याचा पुरावा मागितल्यानंतर पाकड्यांचा खोटारडेपणा समोर आलाय। पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्र्यांनी हास्यास्पद उत्तर दिलंय। सोशल मीडियावरून आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली असं हास्यास्पद उत्तर त्यांनी दिलंय। अल कायदाकडून भारताविरुद्ध जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता आहे असा आरोप करत निवेदन जारी करण्यात आलंय। पाकिस्तानातला लाहोर स्फोटानं हादरलंय। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झालेत। यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती आली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। बलूच लिबरेशन आर्मीनेही पाकच्या सैन्यावर हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयईडीने उडवण्यात आलंय आणि या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करांच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झालेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलाय। भारताने केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केलाय। पाकिस्तानातील मुरिदके येथील हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवाद्यांचं केंद्र दिसून आलं। भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। तर या हल्ल्यानंतर सॅटेलाइट फोटो समोर आलेत। मेक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारताने हवाई हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो जारी केलेत। पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचे हवाई क्षेत्र रिकामं झालंय, त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्थान्सा, इमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदललेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातून समर्थन मिळतंय। फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी गटांविरुद्धच्या लढ्यात भारताला पाठिंबा दिलाय। तर पाकिस्तानने देशातील दहशतवाद्यांवर कारवाई करावं असं देखील ठणकावलंय। ऑपरेशन सिंदूर वरून काँग्रेस नेते उदित राज यांनी सवाल उपस्थित केलेत। सिंदूर धर्मनिरपेक्ष नाही आहे। एक विशिष्ट वर्गच सिंदूरचा वापर करतो, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या जागी दुसरं नाव ठेवायला पाहिजे होतं असं उदित राज यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या हरकती पाहता यापुढेही पाकिस्तानने काही केलं तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल। पाकच्या कारवायांविरोधात ऑपरेशन सिंदूर यापुढेही सुरूच राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय।
LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचं वातावरण आहे. तर उरीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. तसंच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूर नंतर सध्या उरीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पाकड्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर आता या ठिकाणी स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक स्थानिक जखमी झाले असून त्यांच्या घराचंही मोठं नुकसान झालंय. अनेक जण रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. यामुळे या ठिकाणी घराचं मोठं नुकसान झालंय. मात्र स्थानिकांनी झालेल्या नुकसानाबद्दल खेद व्यक्त न करता भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक केलंय. तर गोळीबारानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. तेलंगणा पोलिसांवर माओवाद्यांनी मोठा हल्ला केलाय. तेलंगणा छत्तीसगड सीमेवर असलेल्या मुलगू जिल्ह्यातील वाजेडू परिसरात IEDचा स्फोट करण्यात आलाय. यात 5 जवान शहीद झाले. दरम्यान स्फोटानंतर माओवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार सुरू केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देत जवानांनीही गोळीबार केला. यात 8 माओवादी ठार झाले. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच आहे. मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानी सैन्याने पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलं. या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय. दरम्यान पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झालाय. पूंछमधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं अमानुषरित्या हल्ला केलाय. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. शिरोमणी अकाली दलानं मृत्यू शिखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. सीमारेषेपासून जवळ असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅक आउट करून हा सराव करण्यात आलाय. पाकिस्तानकडून प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडून काळजी घेण्यात आली आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता. पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.